माप नीट उलटून या. सॉरी, व्हेरी सॉरी. चुकून तुमच्या पायावर उडाला. फार लागलं तर नाही ना? लागायचं तितकं लागलं. हो ना. माप हलकंच उलटायचं असतं, असं उडवायचं नसतं फुटबॉल सारखं. अगं आई बरोबर आहे. माप जोरात उलटलं ना तर धान्य गडबड होतं, त्यामुळं धनधान्याची बरकत होते. यांना विचारू की नाही? असं असं. मग तू केलंस ते बरोबर केलंस. तुझ्या सासूबाई काही तुझ्यावर रागवायच्या नाहीत काय हो? हो ना. देसाई काकू गाठ सोडताय ना? चला, या. चला, थोडा बघू लवकर. आता गाठ माझ्याशी आहे. हे दाढीचं सामान. टॉवेल आहे. हा चला झालं एकदाच. कसली तयारी चालली? महाबळेश्वरला जाणार होता मी हनीमून साठी. विचारायची काही रीतभात आहे की नाही? तिला नाही, निदान तुला तरी. अगं निघायच्या आधी सांगणारच होतो. काही सांगू नकोस. आधी मी काय सांगते ते ऐक. आधी कुलदैवताचं दर्शन, मग बाकीचं. आपलं कुलदैवत तुळजापूरची भवानी माता आहे. नंतर गेलं तर नाही का चालायचं? चालणार नाही. हनीमूनचं कसलं फॅड निघालंय हल्ली? पूर्वीच्या माणसांची काही लग्न होत नव्हती? तुम्हाला नाही ओळखायचं, तुम्ही जुनाट झाला आहात. तू गप्प बैस. मी याच्याशी बोलते. मग काय? आधी कुलदैवताचं दर्शन. ठीक आहे ठीक आहे. आधी कुलदेवताचं दर्शन ना जरूर घेऊ. आमचं झगडे घराण्याचं कुलदैवत कोल्हापूरची अंबाबाई आहे. आधी दर्शन घेऊ आणि तिथूनच पुढे महाबळेश्वरला जाऊ. नाही, आता सासरचं कुलदैवत हेच तुझं कुलदैवत. अरे वा, म्हणजे जुलूमच झाला. ज्या कुळात माझा जन्म झाला त्या कुलदेवताचं दर्शन आधी, बाकीचे नंतर बघू. उलटून बोलायला खातात नाही मला. आधी तुळजापूरची भवानी. नाही नाही, आधी कोल्हापूरची अंबाबाई. नाही, आधी भवानी. नाही, आधी अंबाबाई. आधी भवानी. आधी अंबाबाई. माया. आधी भवानी. अंबाबाई अंबाबाई अंबाबाई. हा? अंबाबाई अंबाबाई अंबाबाई. भवानी भवानी भवानी. अंबाबाई भवानी अंबाबाई. भवानी. थांबा. काय चाललंय हे? लहान सहान गोष्टींवरून वितंडवाद. हनीमून पण नको आणि कुलदेवतेचं दर्शन पण नको. नको कसं? जायलाच हवं, आणि तेही आधी तुळजापूरला. जायचं तर जा खुशाल, मी येणार नाही. मी आईला घेऊन कोल्हापूरला जाईन. ठीक आहे, तू आईला घेऊन कोल्हापूरला जा, मी आईला घेऊन तुळजापूरला जातो. पण कृपा करा आणि भांडू नका. ठीक आहे, पण एक सांगून ठेवते, ही लक्षणं चांगली नव्हेत. हो हो, मी पण सांगते, ही लक्षणं चांगली नाहीत. गुड मॉर्निंग आई. ये, शिरा केलाय तुझ्या आवडीचा गरम गरम, बदाम बेदाणे घालून. खाऊन घे. हा, बदाम घालून. वावी. हे घ्या तुमच्या आवडीचं ऑमलेट. काही करायच्या आधी मला विचारायचं की नाही? त्याच्या आवडीनिवडी मला ठाऊक की तुला? मला सुद्धा माहितीये, त्यांना ऑमलेट फार आवडतं. काय हो, सांगा की तसा. ऑमलेट ऑमलेट. काय? नाही नाही, शिरा शिरा. नाही नाही, काय शिरा. काय ऑमलेट. हा? ऑमलेट. काय? थांब, आधी सुरुवात कर आणि शिरा संपव. शिरा. स्वीट डिश नंतर, आधी ऑमलेट. आधी शिरा. ते काही नाही, आधी ऑमलेट. आधी शिरा. ऑमलेट म्हटलं ना, ऑमलेट. थांबा, मी दोन्ही एकदम खातो, पण तुम्ही दोघी भांडू नका. आणखी का? हो मजेत. नाही नाही, अगं तसं नाही, आपण असं करू, आधी शॉपिंग करू. हा, आणि मग तीनचा शो बघूया ना, वुमन इन रेड. अगं मस्त आहे, जिन विल्डरची आहे, फारच छान आहे. हो बाई, सगळं आवरलंय माझं, लगेच निघते मी. फक्त आंघोळ तेवढी राहिली. काय अगं, गाडी आईकडे आहे ना, तोच तर प्रॉब्लेम आहे. नाही ग, नाही नाही. अगं असं काय करते, लगेच निघते मी, रिक्षा नेन, बस लगेच. अच्छा बाय उषा, सी यू. कोण आहे?
मुद्दाम घुसलात ना आत माझा खोळंबा करायला. खोळंबा कसला आलाय? मला गोळंबा घालायचा आंघोळ करून. लवकर या बाहेर, मला घाई आहे. मी आंघोळीला बसलीये. जरा थांबलीस तर काय आभाळ कोसळणार आहे का? किती गलथानपणा. कपडे तरी नीट ठेवायचे. खाली घसरले, पडले आणि भिजले. भिजले का भिजवले? माझं काही काढणार नाही. या इकडे जाऊन आंघोळ करीन. तुमचा मात्र आरामात चालू द्या सासूबाई. रास ना ना. उलटवला की नाही डाव त्या महामाईवर. आता बाहेरून कोणीतरी येईल तेव्हा सुटका होईल तिची बाथरूम मधून. ते सगळं खरं, पण मी म्हणते असं उघड उघड युद्ध नको. ती बया कावेबाज आहे. आपण महाकावेबाज झालं पाहिजे. म्हणजे काय करायचं? अगं म्हणजे बाहेरून चांगलं वागायचं, मनात डाव ठेवायचा आणि संधी मिळताच परत डाव साधायचा. आलं लक्षात. म्हणजे इतिहासात गनिमी कावा म्हणतात तसंच ना? हो अगदी तसंच. अरे हे काय गेले कुठे सगळे? हा? हे काय कडी कोणी राहिले बाहेरून? सुनबाई कुठे? अरे ते सटवाईनं लावले, गेले माहेरी. जाता ही मूर्खासारखी. अरे माझ्या कर्मा. अरे मीच ठेवली सटवीच्या नादात. अपशकुनी मेली. अरे देवा. आई आपली गाडी कंडिशन मध्ये आहे ना ग? हो पण का? माझी परमपूज्य सासू आणि तिच्या मैत्रिणी यांना थेऊरला घेऊन जायचे आपल्या गाडीत. असं काय झालं माहितीये का? परवा त्यांच्या गप्पा चालल्या होत्या थेऊरला जाण्याबद्दल. मी त्याला म्हटलं माझी गाडी आहे माहेरची, मी घेऊन जाईन तुम्हाला. म्हणजे मग त्या बायकांनी हुरळून गेल्या असतील. हो ना. पण काय ग, तुझ्या सासूच्या मनात काही शंका नाही आली? शंका? मला नाही वाटत. अगं, तू सल्ला दिलास ना त्या दिवसापासून तर मी वागण्याचा नूरच बदललाय. मी तर अगदी संत सखू झाले. ती कैदाशण चांगलीच फसलीये. आलं लक्षात. त्यांना गाडीतून थेऊरला नेण्यात काहीतरी डाव असला पाहिजे तुझा. आता तर तू बघतच राहा. ओ गॉड. काय झालं ग? काय मिलीच्या अंगात आले आता कुणाच ठाऊक. जाऊ दे, बघते मी आता खाली उतरून काय झालं ते. बघ. अरे देवा. काय झालं? आता खरी मजा आहे. काय झालं? चला उतरा, धक्का मारायला पाहिजे. चला धक्का मारा. हो चला चला देसाई काकू चला. अरे देवा. छे बाई, अजून कशी स्टार्ट होत नाही? जोर लगा के सासूबाई. हा. पण काय करू मी तरी, नाईलाज आहे माझा. गाडी गरम झाली असेल. 1 मिनिट मी पाणी घालते. काय कटकट आहे. जमले ग बाई. अहो मी चांगली चपात्या भाजी चटणी बरोबर करून घेत होते. हीच नको म्हणाली. म्हणे भुका लागायच्या आत परत आणून सोडते. आता बघा कुठं आणून सोडलंय. काय ग बाई नसतं वेगळं.
काय गे काय झालं? आता काय तुम्हाला काय कळणार काय झालं ते? मीच काय करते ते बघा आता. अरे माझ्या कर्मा. विघ्नहर्त्या चिंतामणीच्या दर्शनाला निघालो होतो आणि हे काय विघ्न उद्भवलं वाटेत. जवळपास कुठे झाडही नाही दिसत. जरा कुठे सावलीला बसावं म्हटलं तर म्हणून तर मी म्हणते. भूक लागल्यासारखी वाटते नाही का देसाई काकू? हो ना. थांबा जरा. अहो रगडेबाई बोलायचं तर नाहीत ना काही. त्यांनी मुद्दाम 21 मोदकांचा हार करून आणला होता. अहो देवाचाच प्रसाद खातोय ना आपण. भूक आवरत नाही त्याला काही करायचं. चला. सॉरी हा आईसाहेब, लागलं का तुम्हाला? मग काय तर व्हेरी सॉरी हा. चला आता फॉल्ट निघालेला आहे, निघाला. पण तुम्हाला फक्त थोडासा धक्का द्यावा लागेल प्लीज माझ्यासाठी. एकदाच लगेच स्टार्ट होती गाडी. चला ग बाई, मग आता एकदा थकला. गोड. हा, थकला. जोरात. आता तरी गाडी सुटवून दे. काय चालली आपली पुढे. चल लागलं का फार? नाही तर काय. अरे रे, निघाली आपली पुढे. देसाई काकू तुम्हाला बरं चालते. एकच मोदक? अरे देवाचाच प्रसाद ना. नंतर खायच्या ऐवजी आधी खाल्ला. फारच भूक लागली ना म्हणून. हा तरी बरं एक तरी मोदक शिल्लक राहिलाय नैवेद्यासाठी. घ्या. निघूया बाई परत. चला चला. पण जाता येईल ना सुरळीत? म्हणजे काय, मी असताना कसले घाबरतो तुम्ही? मी देते ना गॅरंटी. हे बघा, ती आणि तिची गाडी. आपण आपल्या एसटीने जाऊ. पण ती देते ना गॅरंटी? अहो ती लाख गॅरंटी देईल. मला तिची गॅरंटी वाटली पाहिजे ना. चला. गाडी रिकामी असताना आणि एसटीच्या गर्दीत नको ग बाई. हे बघा, तुमचं तुम्ही काय ते बघून घ्या. मी आपली जाते. मला माफ करा. काय माफ करा? माझं कुकू पुस्तकाला निघायचं नाही. या हाताला गाडी चालवते. गाडी अशी नाही हात फोडला तर बघ आता. अगं तुझं कुकू साबूद आहे ना व. त्याने काय आमच्या अंगावर मुद्दाम गाडी घातली व्हय. वाई धक्का लागला असेल. जाऊ दे चल. चल चल. तुम्ही मध्ये पडलात म्हणून सोडली तिला. आता जन्माची तर घडली असती. माणसं जमतील. चल लवकर. माझी फजिती करायला गेली, पण स्वतःचा हात मोडून किंचाळत घरी परत आली. हो ना. अगदी काय आवडला होता सालसपणाचा. मी पण आता डूब धरलाय चांगला. उघड वैर दाखवू नको. लया लावून गळा दाबायचा. हा आठवडाभर तरी अजून ट्रीटमेंट घ्यायला लागणार. म्हणजे तुझ्यामुळे रोज मला उशीर होणार ऑफिसला जायला. एनिवे टेक केअर. तेवढं करावंच लागतं बायकोसाठी. ऑफकोर्स. बाय.
आलं का लक्षात? तिच्या गनिमी काव्याला उत्तर तुझा गनिमी कावा. कळलं. ओठात एक आणि पोटात एक. मुख में राम बगल में छुरी. डॉक्टरी उपायापेक्षा या तेलानं मालिश केलं ना लवकर बरं वाटेल बरं. फारच बरं वाटते हा. हो ना, मग अशी केवढा दुखत होता हो. बरं वाटतंय ना, वाटेल बरं. पुरे आई साहेब, चोळून चोळून हात दुखले असतील तुमचे. असू दे ग, बरं वाटतंय ना. हो. हा, थंडीत जरा जास्त काळजी घ्यायला हवी. काय पण ढोंग चालले प्रेमळपणाचा. पण मी पुरती ओळखून नाही म्हणावं. आता बरं वाटतंय काय, पण तुझी पुरती फजिती करीन तेव्हाच बरं वाटेल मला. तुमची माया बघून कसं गही भरल्यासारखं होते मला. पुरे आता ही महामाया मला चुकून सुद्धा माया लावणार नाही. आता बघ कशी फजिती होती त्या बयेची आणि त्या पाजी उचले मामाची. तू देणारच ना आमच्याकडे. तो मौका साधूनच मी बार उडवणार आहे. अगदी ओरिजिनल डबा बघ फेविकोलचा. आता अगदी काळजी नाही. ती दोघं उद्या खुर्चीला चिकटली ना की अशी गंमत येणार आहे. मला तर ते कल्पनेनच हसू येते. सांभाळते, लांब 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 सरकते, लांब. हे बघ, याच 2 खुर्च्यांवर त्या मायलेकी बसतील याची काळजी आपण घ्यायला हवी. हा, पण आपण मात्र नेहमीच्याच खुर्च्यांवर बसायचं बरं का. लक्षात राहील ना तुझ्या? एकदम ध्यानात राहील बघ. काय झालं रे हसायला? नाही, मला तर नुसतं कल्पनेनंच हसू येत. त्या दोघी मायले की पाठ खाजवायला लागले. सगळे व्यवस्थित आहे ना? अगदी व्यवस्थित आहे. अगं त्यांच्या खुर्च्या ठरलेल्या आहेत ना बसायच्या. त्यानं मस्तपैकी फेविकॉल लावून ठेवले कुणाच्या नकळत. आता बघशीलच तू. चल लवकर. ठरवल्याप्रमाणे लक्षात आहे ना? मध्येच हसायचं नाही आणि अवसानघात करायचा नाही बरं. अजिबात नाही. त्या आल्या बघा. बघते मी. या या या. कुठं वाटेत भेटले वाटतं? हो, फुलांच्या दुकानापाशीच भेटली. या. शुक्रवारची सवाष्ण म्हणून मायाला बोलवायला आले. आपली जर परवानगी असेल तर. अहो आहे की, सवाष्ण म्हणून जायचं तेही माहेरी. हो ना. मग काय. या चले. यान बसन बस. छान. अगं तू बैस ना आईपाशी गप्पा मारत. हा, मी जरा चहाचं टाकून येते. बैस. नाही नाही, तशी काही आवश्यकता नाही. आपण पण बसा ना. बर, तू पण बैस ना. बस ना. छान वाटतंय. अगो बाई, माझं शिरलं वाटतं घरात. मी काय काय झालं आई साहेब? काही त्रास होतो का तुम्हाला? असू दे असू दे. मी बघतो. अरे पारस मामा, असं काय करता तुम्ही? थांबा थांबा, तुम्ही बसा. मीच बघते आज जाऊन. कशी खाचुली आहे. अरे अरे, काय झालं रे? चांडाळी, तुझाच परत आपण का पासून ठेवलास खुर्च्याना? उगाच अखंड तडो करू नका. तुम्हीच आमच्या खुर्च्याला खाचकुतली लावली. असा दावा सांगायला बघतेस? थांब, बघतेस मी तुला. खबरदार माझ्या मुलीच्या अंगाला हात लावाल तर. सगळ्यांच्या कोणातली मुलगी आहे ती. झगडायला लागली ना तर पाणी सुद्धा मागणार नाही तुम्ही. अरे तुमची मुलगी झगड्यांच्या कुळातली असली तर आमची ताई रगड्याच्या कुळाची माहिती आहे. रगडून काढेल ते एकेकाला. तुम्ही गप्प बसा शकू मामा. कुत्र्यासारखं शेपूट करून मध्ये मध्ये भुंकू नका. कशाला कुत्र्याचा अपमान करतेस? कुत्रा इमानी असतो. हा उजले मामा म्हणजे ओल्या साबणाला चिकटलेला केस आहे. केस निघता निघत नाही. हा केस काय ग सटवे? मग तू कोण आहेस? गुंतफळ आहेस गुंतफळ. माझ्या पोराच्या संसाराचा पार गुंता करून टाकला. बंद करा तुमचा थोबाड.
अरे आई आई पारसमामा तुम्हाला उठता येत नाहीये का आणि तुम्ही आण काय खाजू त्या माकडासारखं? तुझ्या बायकोची करणी तुमच्या आईचा दुष्टावा. अभय मी जिवंत राहावं अशी तुझी इच्छा असेल तर तुझ्या बायकोला घटस्फोट देऊन टाक. तुम्ही लाख सांगाल पण मी घेऊ दिला पाहिजे ना. अय, 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 अय. अरे काय चाललंय काय चाललंय? स्टॉप बिहेविंग लाईक फूल्स. स्टॉप इट. तुम्ही कोण माणसं आहात की जनावरं? वेळ लागायची पाळी आली आहे. घराचा नुसता मासळी बाजार करून टाकलाय. सासूबाई तुम्हाला समजत नाहीये का? पारसमामा तुम्ही तरी या. आई 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 प्लीज. अंगाला हात सुद्धा लावू नका माझ्या. बायकोला नुसतं शरीर नसतं मन सुद्धा असतं. माझ्या मनासारखं वागणार की नाही ते सांगा आधी. अगं पण सगळं तडकाफडकी कसं जमेल? आईला काय वाटेल? तुम्ही असाल हो पुंडलिकाचे अवतार पण मी संत सखू नाही. हे बघा या महिन्यापासून तुमचा सगळा पगार आपल्या दोघांच्या नावावर बँकेत जमा झाला पाहिजे. बिल्डिंगचं चाळीचं भाडं मी वसूल करणार. मळे शेतीवाडी सगळा कारभार तुम्ही बघायचा. समजलं? पण पारसमामा? पारस मामा कोण? दूरच्या नात्याचा एक नंबरचा लफंगा. अगं पण हो केवढ्यानं ओरडतेस? भिंतीला सुद्धा कान असतात. हो पण तुमचे कान बहिरे झालेत म्हणून ओरडावं लागतं ना मला. त्या उचले मामाला उचलून आधी फेकून द्या बाहेर. आई साहेब मध्ये आल्या तर त्यांना सुद्धा बाजूला करा. छे, तुम्ही अगदीच कसे हे? कुठे निघालीस? डोकं भडभडायला लागलंय माझं. ऍनेसिनची गोळी घेऊन येते. तुम्ही एवढं उतार वय झालं तरी हव्यास कसं सुटत नाही? माया मुलगा आणि सून बेडरूम मध्ये काय बोलतात हे चोरून ऐकताना शरम कशी वाटत नाही हो तुम्हाला? तुझ्यासारखी अवलक्षणी हडळ घुसले ना घरात. माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करायला बघतेस ना म्हणून सावध राहायला हवं मला. दिवसा भांडतच असता दोघी तुम्ही. रात्री पण कडाकडा भांडलंच पाहिजे का? आई तू जाऊन झोप बघू. झोप ना कायमची कधी झोपते एवढीच वाट बघा तुम्ही. चल माया सोडा हो तुम्ही मला. चल म्हणतो ना. बघूनच घेते काही काय वेळेचं भांडण नाही, स्वतः नुसतं तुम्हाला भांडत बोलता असते. येते. जय जय अजी पंढरीशा रुक्मिणीवरा आदिपुरुषा पुंडरीक वरदा पुंडराकाक्षा सर्व साक्षी जाणता. भाड्याच्या पावत्या दिल्यात हा सगळ्या. परस्पर भाडं वसूल केलंय तुझ्या बायकोनं आणि दोघांच्या नावावर बँकेत टाकलाय म्हणून तोऱ्यात सांगते. तिला सांग मुकाट्यानं वसूल केलेलं भाडं आईच्या स्वाधीन कर म्हणून. देणार नाही. मी काही चोरी केलेली नाहीये. माझा सुद्धा हक्क आहे म्हटलं. सांगावं त्यांना तसं. एक वेळ चोरी परवडली पण भाडे करून ना फितवायला निघाली तुझी बायको. त्याचं काय? मला कायद्याची धमकी देतात तुमच्या मातोश्री. त्याचं काय? तू तरी समजा तुला घे ना जरा. घेतलं असतं हो पण तुमच्या या मातोश्रींना अजून शेव येईल ना मला दडपायला. म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो. बघ 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 म्हणे म्हातारी मेल्याचं दुःख नाही. मी मेले म्हणजे हिला अन्नदाच्या उकळ्या फुटतील. आई तशी म्हण असते. म्हणीचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. किती कचकच कचकच करताय. निदान मी 2 घास खाईपर्यंत तरी गप्प बसा. मी गप्प बसत नाही मग मी कशाला गप्प बसू? हे बघ काळ्याच्या शापाला गाय नाही मरत. मी कावळा काय आणि तुम्ही कोण? घुबड. काय तोंड काय तोंड काय तोंड. काय थोबाड काय थोबाड काय थोबाड. घशाखाली एक घास देखील उतरू देत नाही. शिमगा उद्या आहे आणि आमच्या घरात 12 महिने 11 काळ शिमगा. थांब तू मीच बघते. चालती हो. कोण तो? तुमच्या मुलाची लग्नाची बायको तुमची सून. माझी सून केव्हाच मेली. तीच भूत होऊन आले तुमच्या मानगुटीवर बसायला. व्हा बाजूला. नाही होणार. आज पाऊल टाकशील तर तंगडी मोडून लंगडी करीन. पुन्हा हॉस्पिटल मध्ये जावं लागेल. मुकाट्यानं बाजूला व्हा. आडवे याल तर तुडवून आत जाईन. खबरदार आत येशील तर. बाजूला व्हा. चल गाई. माझ्या वाटेला जातात काय? थांब. तुला भांडायची एवढी खुमखुमी आली आहे ना. वय झालं तरी माझ्या अंगात धमक आहे अजून. सोडा हात. चल आई कुठे निघालीस? हळवलेली जीवावर उठली माझ्या. काय मला हळव म्हणतो? मलाच. हे घे सटवे. तुमची ही हिंमत. आणि इकडे. माझ्या मला जेव्हा उठतेस माझ्या अंगावर त्याला काय लवकर
हे घर आहे की लढाईचं मैदान? कशाला घराचा विध्वंस करायला निघालात? माया, तुम्ही वा बाजूला. आता डू ऑर डाय, जिंकू किंवा मरू. आम्हीच जिंकू, तुम्ही मरा. आई तू तरी माझं ऐक. अबे तू मध्ये बोलू नकोस. आता ती आहे आणि मी आहे. स्टॉप दिस नॉनसेन्स. आज माझी पुरती खात्री झाली की तुम्ही माणसं नाही, जनावर आहात. तेव्हा कशी वाटली? अरे तुम्हाला जनावर म्हणणं म्हणजे जनावरांचा देखील अपमान आहे. तुमच्यामुळे या या चार भिंतींना घर पण आणणं तर दूरच राहिलं, माझ्यावर इथं रणकंदात उभं करून ठेवलं तुम्ही लोकांनी. आणि त्यापेक्षा मी जातो आणि जीवच देतो. तुझ्यामुळे माझा मुलगा जीव द्यायला निघालाय. एक शब्द बोलू नकोस. मी तुझ्याकडे दाखवतेस तुला चाटाने.